आज आपण हेल्दी असे ओटची बिस्किटं इथं बनवणार आहोत. अतिशय आरोग्यासाठी ही बिस्किटं हेल्दी आहेत. एकदा नक्की ट्राय करा. आता मी लगेचच रेसिपीला सुरुवात करतोय पहा आपण. नम नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. हे वाटी भरून आपण ओट्स घेतलेले आहेत आणि याच्यापेक्षा निम्मा आपण गूळ घेतलाय, निम्म्याच्या खाली आहे. तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही तो कमी जास्त करू शकता आणि थोडे बदाम घेतलेले आहेत. तुम्ही ड्रायफ्रुट्स तुमच्या इच्छेप्रमाणे दुसरे पण घालू शकता. मी बदामच घातले. ते बदाम आपल्याला आता इथं बारीक करून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकलेत आपण. भाजायचं काहीच नाही आपल्याला. आता इथं थोडे मी बारीक केले, तुम्ही थोडी भरड पण करू शकता पहा. पण वयस्कर माणसं आणि लहान मुलांना खाण्याच्या दृष्टीने आपण हे थोडेसे बारीक केले त्याची पावडर जरा. तुम्ही आबडधोबड केले तरी पण चालतील. आता हे ओट जे आहेत हे सुद्धा आपल्याला इथं भरडा करून घ्यायचा आहे. चालू बंद मिक्सर करायचा आहे. फार पीठ त्याचं बनवायचं नाहीये. ते ते पण आपण करून घेतलंय पहा. थोडंसं मी बारीक केलंय, पण इतकं बारीक नाही केलं तरी चालतंय. ह्याच्यामध्ये मिसळायचंय पहा ते आता टाकून घेऊ आपण बदामच्या पावडरमध्ये. आता गॅस पेटवलाय पहा आपण आणि आपल्याला प्रीहीट करून घ्यायची ही कढई. थोडीशी अगोदर गरम करून घ्यायची आहे आणि ही तयारी सगळी अगोदर करायची आहे बिस्किटं करण्यापूर्वी, पीठ तयार करण्यापूर्वी. बारीक गॅसवरती कढई ठेवून द्यायची, ती आपोआप गरम होते. नंतर याला ताटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी. तुम्ही बटर पेपर टाकू शकता तुमच्याकडे असेल तर. आता हे आपण तेलात बनवणार आहोत. तुम्ही तुपात बनवू शकता. हेल्दी राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण 4 चमचे इथं तेल घेतलेलं आहे पहा. चमचा पण तुम्ही बघितलाय अगदी छोटा आहे. मोठा पण नाहीये. त्याच्यामध्ये गूळ आपण टाकून घेणार आहेत पहा आता हा. गूळ मी कापून घेतलेला आहे. तुम्ही किसून घेऊ शकता आणि आपल्याला हे मेल्ट करायचं आहे पहा. आता हे कुठपर्यंत मेल्ट करायचंय? जोपर्यंत आपला गूळ बारीक होत नाही तोपर्यंत. म्हणजे गूळ आणि तेल एकजीव झालं पाहिजे. इथपर्यंत आपल्याला ते फिरवायचंय. आणि गूळ जर तुम्ही चांगला सुरुवातीला जर किसला ना व्यवस्थित, तर तो पटकन बारीक होतो. अजिबात खडे राहत नाहीत मग त्याच्यात. गूळ घेताना ऑर्गॅनिक घ्यायचा आहे पहा जरा चॉकलेटी कलरचा. आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला बनवायची बिस्किटं. आता थोडंसं आपण इथं दूध टाकणार आहे. 2च चमचे, चमचा बघताय तुम्ही. थोडंसं कोमट दूध टाकलं तरी पण चालणार आहे. हे थंडच आहे माझं, पण नाहीच तुमचा गूळ बारीक झाला, गूळ जर कोरडा असेल एकदम, गुळाच्या प्रकारावरती अवलंबून आहे. आता हे असं फिरवायचंय पहा आपल्याला. गूळ एकदम मेल्ट करून घ्यायचा आहे. तिथपर्यंत आपल्याला ते प्रेस करायचंय, सारखं फिरवायचंय. फिरवीत राहायचंय सारखं. झालंय पहा आपलं बरचसं मेल्ट झालंय. म्हणजे नाहीच खडे राहिलेले. खडे जर राहिले ना, तर बिस्किटं आपण जर करायला टाकले, तर त्याच्यातनं गूळ बाहेर येतो. आता हे सगळं त्याच्यात मिश्रण टाकून घ्यायचंय पहा आपल्याला. तुम्ही असं भरडा वगैरे मिश्रण केलं तरी चालेल. मी थोडं बारीक बनवलंय. आता विलायची पावडर टाकलेली आहे. नंतर बेकिंग पावडर टाकलेली आहे पहा आपण. सोडा नाही टाकलेला. नंतर इथं थोडंसं मीठ टाकलंय. अगदी मीठ थोडं टाकायचंय, नाहीतर बिस्किटं मग खारट लागतात. आणि हे असं खूप पीठ कसं मळतो आपण गव्हाचं तसं नाही मळायचं. असं आल्हाद-आल्हादच ते मळायचंय पहा. फार जोर त्याला द्यायचा नाही जास्त. आणि आता ओट्सचं पीठ आहे ते भागराच राहणार आहे. ते थोडं मिळून येण्यासाठी, बॉन्डिंगसाठी आपण थोडं इथं गव्हाचं पीठ 2 चमचे इथं घेणार आहे पहा आता. म्हणजे बिस्किटं आपले असे बांधले जातील व्यवस्थित. 2च चमचे घेतले. चमचा तुम्ही बघताय पहा. छोटा चमचा आहे पोहे खाण्याचा. घरच्या साहित्यामध्ये बनवता येतील अशी बिस्किटं आपण ही तयार केलीत पहा. तुम्ही डब्याला देऊ शकता, प्रवासाला नेऊ शकता आणि बाहेरचं काही खाण्यापेक्षा 4च्या चहाला तुम्ही खाऊ शकता पहा ही बिस्किटं. अशी हेल्दी बिस्किटं ही आहेत. लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत ही बिस्किटं खाता येतात. आता आपण बिस्किटं तयार करून घेणार आहेत पहा. बिस्किटं तुमच्या मनावरती आहेत. लहान, मोठी कशी करायची तुम्ही ते करू शकता. मी मीडियम साइजची बिस्किटं केलेली आहेत. ते फुगतात नंतर. आता जरी लहान दिसले तुम्हाला तरी. आणि असे आल्हादच दाबायचे आहे ते, फार नाही दाबायचे. आणि नंतर दोन्ही हातांनी ते थोडे असे चपटे करायचे आहेत. अगदी थोडे. तुम्ही नुसते गोळे जरी मांडले तरी बिस्किटं तयार होतात. तसं पण काही नाही. पण थोडासा आकार म्हणून आपण त्याला थोडासा आकार देऊ जरा. असं थोडंसं दाबायचं हलक्या हाताने आणि अशी सगळी एक बिस्किट तयार झालंय आपलं आता. आणि ठेवून देऊ आपण ताटामध्ये आणि अशी सगळीच बिस्किटं आपण त्या ताटामध्ये आपल्याला ठेवून द्यायची आहेत पहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता आपण आपली कढई अगोदरच प्रीहीट झालेली आहे.
आपण ते सांडशीने त्याच्यात ठेवले पहा, कारण कढई गरम आहे. तुमचा हात पोळू शकतो आणि वरतून असं व्यवस्थित झाकण ठेवायचं आणि अर्धा तास हे ठेवायचं पहा. अर्धा तास झालेला आहे. आपण काढून घेऊ काय झाले बघू एकदा. पहा छान बिस्किटं आपले तयार झाले. चांगले उरलेत बिस्किटं, क्रंची झालेत आणि व्यवस्थिशीर शिजलेत पहा. तुम्हाला मी आता खालच्या साईडनी पण दाखवते ते कसे झालेत. चॉकलेटी कलर आलेला असेल तर आपले बिस्किटं चांगले झालेत. खूप काळपट नाही बनवायचे आहेत पहा. मग ते असे करपट लागतात. हे बघा व्यवस्थिशीर झाले. चॉकलेटी रंग आलाय त्याला. इतके अर्धा तासच हे करायचे आणि ओव्हन जर असेल तुमच्याकडे तर 20-25 मिनिटात तुमचं काम होऊन जातं. 20च मिनिटात त्याच्यात होतात. आता मी तुम्हाला ही बिस्किटं पहा अशा पद्धतीचे झालेत. तुम्हाला मी आता एक फोडून दाखवते बिस्किट आतून कसं झालंय ते. पहा छानपैकी आतून ते असे क्रंची झालेत आणि आतून असे मऊ आहेत पहा ना, असे वरून क्रंची झालेत एकदम. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. सबस्क्राईब करा नक्की.